आज जिल्हा परिषद शाळा अकोले ते तहसील कार्यालय अकोले या ठिकाणी 3 विषयांवर मोर्चा आयोजित केला होता। जिल्हा परिषद मराठी शाळा येथून या मोर्चाला सुरुवात झाली। यानंतर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा नेण्यात आला। तहसीलदार सतीश थिटे यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, आमदार किरण लहामटे सहभागी झाले होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते, पालक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते। यामध्ये नोकऱ्यांचं खाजगीकरण थांबवावं, शाळा कंपन्यांना दत्तक देणं, 20 पटापेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळा बंद करणं हे विषय घेऊन अकोले मराठी शाळा अकोले या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अकोले तालुका हा आदिवासी राखीव तालुका असून डोंगराळ व दुर्गम भागात छोट्या मोठ्या जिल्हा परिषद शाळा आहेत। जर मराठी शाळा बंद होणार असतील तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा फटका हा अकोले तालुक्याला बसणार आहे। कारण या तालुक्यात अनेक भूमिहीन गरीब कुटुंब या तालुक्यात आहेत। त्यांची मोठ्या खाजगी शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची परिस्थिती नाहीये। खाजगीकरण झाले तर पुढील काळात शिक्षण मोफत मिळेल की नाही याची तरतूद देखील नाहीये। सरकारी नोकरी, शाळा, प्रत्येक खात्यात खाजगीकरण मात्र देशाला देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही। म्हणून गोरगरीब पालक, विद्यार्थी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरणं काळाची गरज बनली आहे। अकोले तालुक्यातून अनेक गावातून यावेळी विद्यार्थ्यांना व पालक उपस्थित होते। विद्यार्थी व पालक उपस्थित होते। यावेळी अनेक विद्यार्थी, पालक, नेते मंडळींनी देखील आपली मते मांडली आहेत। आज पुन्हा एकदा सांगून जातो, 2 मिनिटात संपवणार, पण आज पुन्हा एकदा सांगून जातो की राख रांगोळी तुमच्या संसाराची, तुमच्या लेकरा बाळांच्या भवितव्याची, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या रोजगाराची होते ती एवढ्यावर थांबणार नाही। माझा शब्द लक्षात ठेवा, पंचकृषी साक्षीला राहील, ही माय माऊली साक्षीला राहील। हे जर थांबवलं नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या हाल अपेष्टा आपल्या बापजाद्यांनी भोगल्या त्याच्यापेक्षा बदतर गुलामगिरी, त्याच्यापेक्षा बदतर जीवन तुमच्या आमच्या लेकरा बाळांना आल्याशिवाय राहणार नाहीये। कसं येईल, काय येईल, वर्णन तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे। लेकराला शाळेत जाण्यासाठी 10-10 किलोमीटर धुवासं चालायला लागलं। लेकराला शाळेत जाण्यासाठी माय माऊल्यांना सोडून 20-25 किलोमीटरच्या शाळेत जावं लागलं की शाळेत जाणं पोरं सोडून देतील। आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद पडले तर साध्या तापासाठी संगमनेरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लोक जाणं बंद करतील। भावांनो आणि बहिणींनो, संकट फार गहिरं आहे। मी संकटाचं वर्णन करणार नाही, संपवणार आहे। मी डॉक्टर आहे आणि तांबे साहेब इथं आहे। या मेडिकल फील्डच्या लोकांनी अमितराव एक गोष्ट मला सांगितली, लक्षणांवर कमी बोला, लक्षणांवर कमी बोला। लक्षणं कशामुळे निर्माण झाली त्याचा मागोवा घेऊन त्याच्यावर बोला। तुम्ही मला भाषणाला सुरुवात करताना सांगितलं, तुम्ही जरा मूळ कारणावर कमी बोला, 3 मागण्यांवर जादा बोला। गल्लत तिथे आहे, गल्लत तिथे आहे। जोपर्यंत निर्भय तुम्ही बनत नाही, जोपर्यंत आजाराचं मूळ काय आहे हे शोधण्याचं धारिष्ट्य हृदयामध्ये बाळगत नाही, जोपर्यंत आपण जी मूल्य जगतो, जे आपण विचार जगतो त्याच्यासाठी किंमत मोजण्याची हिंमत तुम्ही बाळगत नाही, आजार बळावत जाणार, तुमचा बळी घेतला जाणार। माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल शंका नाही। आजार काय आहे, आजार काय आहे? आजार आर्थिक धोरणांमध्ये आहे चास्कर साहेब, आजार आर्थिक धोरणांमध्ये आहे। दिल्लीत बसलेलं सरकार, राज्यात बसलेलं सरकार, त्यांचे देणगीदार असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अमाप नफा कमवण्याची सुपारी घेऊन ते सत्तेत आलेले आहेत। जिथे जिथे नफा कमवता येईल, जिथे जिथे तिजोऱ्या भरता येईल, तिथे तिथे कॉर्पोरेट कंपन्यांना हिरो पसरवण्यासाठी जे जे करावं लागेल त्यांना ते करायचं आहे। 3 काळे कायदे दिल्लीत आले, कारण हेच होतं, त्यांना संबंध शेतीचं क्षेत्र
अदानी अंबानीच्या पायाखाली आंदोलन घालायचं होतं. शेतकऱ्यांच्या लक्षात आलं, ते घाबरले नाहीत नोकरी जाईल म्हणून, ते घाबरले नाहीत गावचा पुढारी डोळे पटारून पाहिल म्हणून, ते घाबरले नाहीत आपण जे बोलतोय त्याच्याबद्दल किंमत मोजावी लागेल म्हणून. दिल्लीच्या रणांगणामध्ये आपली शेती कॉर्पोरेट कंपन्यांना बहाल करते समजल्यानंतर चालू लागले या देशामध्ये पाकिस्तानच्या सैन्याचं स्वागत करावं. तसं शेतकऱ्यांचं स्वागत दिल्लीच्या सरकारने केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. रस्ते खोदून टाकले, बॅरिकेड उभारले, अरे रस्त्यांमध्ये खेळ गाडले, मोठमोठाले चर खोदले, पण शेतकरी म्हणाले ही लढाई आम्ही लढलो नाही, तर जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती शेती आणि माती हे हरामखोर कॉर्पोरेट कंपन्यांना विकून टाकतील. ते लढले, ते घाबरले नाहीत. भावांनो, इतिहास घाबरून लिहिला जाणार नाहीये, निळपणाने बोलावं लागणार आहे. तुमचं शिक्षण कॉर्पोरेट कंपन्यांना बहाल करायचा आहे, हा आजार समजून घ्या. उपचार नंतर करू, आजार समजून घ्या. त्यांना छोट्या छोट्या शाळा बंद करून पांडे साहेब एक मोठी शाळा आणायची आहे. तुमचं लेकरू नाही आलं पण फरक पडणार नाही, पण मोठ्या शाळेमध्ये मग आम्हाला शिक्षणाचं खाजगीकरण होतं, आता कॉर्पोरेटीकरण करायचं आहे. कॉर्पोरेट शाळा उभ्या करायच्या आहेत आणि तुम्हाला जे आता 50,000 30,000 पगार मिळतो, बाहेर फौज तयार आहे डीएड वाल्यांची, बाहेर फौज तयार आहे बीएड वाल्यांची. तुम्हाला 50,000 1 लाख देण्यापेक्षा 5-5 हजारामध्ये शिक्षणाचा बाजार त्या कॉर्पोरेट शाळांमध्ये मांडायला बाहेर फौज आहे. विद्यार्थ्यांचा कच्चा माल आहे, आम्हाला नफा कमवायचा आहे, तुम्हाला विकून नफा कमवायचा आहे. नफा कमवता यावा यासाठी जशी शेती विकायची होती तसंच नफा कमवता यावा यासाठी या शाळांचा बाजार बंद करून शाळांचे कारखाने गावागावातल्या चौकात आम्हाला उभे करायचे आहे. हा आजार समजून घ्या. फक्त शिक्षण क्षेत्रातच नाही, मेलीना 5-50 रुग्ण परवा आपण बातम्या वाचल्या, उसासे टाकले आणि शांत बसलो. त्यांना गावागावातले दवाखाने असेच बंद पाडायचे आहेत, त्यांचे क्लस्टर करायचे आहेत, अदानी आणि अंबानींना चालवायला द्यायचे आहेत. मग काय करावं लागेल? हे करायचं असेल तर आपल्याला बदनाम कराव्या लागतील शाळा. वाईट असतात शाळा. गावामध्ये कोणी शिकवत नाही, शिक्षक येत नाही, पोरांना वाचता येत नाही, पटसंख्या नाहीये, मग त्या बंद करा. आपल्याला बदनाम करावे लागतील दवाखाने. पीएससी मध्ये डॉक्टर येत नाही, औषधं राहत नाही, कोणी उपचार केले तर बरे होत नाही, मग पीएससी बदनाम कराव्या लागतील. आपल्याला शेतकरी बदनाम करावा लागेल. त्याला शेती येत नाही, नांगरता येत नाही, नफा कमवता येत नाही, शेतीमाल विकता येत नाही, कच्चा माल तयार करायचा आहे. आणि याचं मूळ कारण, मूळ आजार केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे, जे दलालांचं सरकार आहे, जे भाडोत्रीचं सरकार आहे, कॉर्पोरेट कंपन्यांना विकलं गेलेलं जे सरकार आहे, त्यांना तुमचा सगळा संसार उद्ध्वस्त करून जिथे जिथे नफा कमवता येईल तिथे तिथे नफा कमवायचा आहे. मी वाचत असतो पोस्ट समर्थन करणाऱ्या शिक्षक तज्ञांच्या, मी वाचत असतो पोस्ट शिक्षकांच्या पुढाऱ्यांच्या, आणि ते समर्थन करतात की कॉर्पोरेट पैसा या निमित्ताने CSR फंडच्या निमित्ताने फोपसंडी कुमशेत पर्यंत येईल. अरे लबाडांनो, हा लबाडी बघा, पैसा तिकडनं इकडे येत नसतोय, पैसा इकडनं तिकडे जात असतोय. शेतकऱ्याच्या पोराला हे माहिती आहे, पैसा चढाकडनं उताराकडे येतो, पाणी चढाकडनं उताराकडे येतं. जिथं पाणी कमी असतं तिथलं, जिथं पाणी जादा असतं तिथं माझा बाप बांध बांधून अशा प्रकारे वाफा काढतो. उतार समजून घेतला पाहिजे. हा उतार समजून न घेता फक्त आपल्याला पुरस्कार मिळवायचे आहेत, शबासक्या मिळवायच्या आहेत, मतदान मिळवायचं आहे, कोणाचं तरी कृपाभिलाषी व्हायचं आहे. म्हणून जर कोणी बोलू लागला तर याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा, तुमच्या आमच्या लेकरा बाळांसाठी आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. वेळ खूप झालेला आहे, बोलत आलोय, बोलत राहील, ठामपणाने बोलत राहील. विनंती करतोय, तुम्ही बोललं पाहिजे, निडरपणाने बोललं पाहिजे, डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे.
किंमत मोजण्याची तयारी ठेवून बोललं पाहिजे. वेलकम मिस्टर सावंत. किंमत मोजली, अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाला, तो भोगला, तरी सुद्धा रणांगणात अनेक विनय सावंत आपल्याला लागतील तर लढाई पुढे नेता येणार आहे, तर सामोरं जाता येणार आहे. अमितराव, आज लोकांना दोन ढोलकीनं काम करायचं आहे. उधर भी हम बजाएंगे, इधर भी हम बजाएंगे, लेकिन याद रखो जो दो बार दोनों ओर से बजाने की कोशिश कर रहे हैं, एक दिन जरूर आएगा हम उनको दोनों ओर से बजाएंगे. जरूर हम बजाएंगे, जरूर हम बजाएंगे. आणि ती वेळ येईल मित्रांनो. मराठवाड्यामधल्या जरांगेंच्या सभा आम्ही पाहतोय. जरांगेंच्या सभांमध्ये हजारो लोक उतरलेले पाहतोय. मी काल आढावा घेतला. तांबे साहेब, लक्ष ठेवणं काय चाललंय ग्राउंडवर. रात्री 3 वाजता 7-7, 8-8 हजारोच्या संख्येने लोक रात्रीचे प्रवास करून जरांगेंच्या सभेला जात आहेत. जरांगेंच्या मागणीबद्दल आणि माझ्या मागणीमध्ये फरक आहे, ते होत राहील. पण लोकांमध्ये काय सुरू आहे, लोक नेत्यांना, पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना पायाजवळची किंमत देत तुडून पुढे येत आहेत आणि रणांगणामध्ये सामील होत आहे. ज्या दिवशी योग्य दिशा मिळेल, ही पद, ही प्रतिष्ठा, हे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या सोबत हे सगळं तुडवत हा सगळा यलगार चालू लागेल. हा मोर्चा सर इशारा आहे त्या सगळ्यांना. भानावर या, ध्यानावर या. आधी सुधारले नाहीत तर तुम्हाला कसं सुधारायचं हे या जनतेला माहिती आहे. चासकर सरांचं, रुपवत्यांचं आणि धुमाळांचं अभिनंदन आहे. तुमच्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन आहे. ही पवित्र ठिकाण आहे. इथे अनेक सभा जुन्या कम्युनिस्टांच्या, समाजवाद्यांच्या झालेल्या आहेत. या भूमीमध्ये अनेक क्रांतिकारी यलगार झालेले आहेत आणि या भूमीने जो आवाज दिला तो बघता बघता राज्यभर आणि देशभर परिवर्तनाची नांदी घेऊन पुढे गेलेला आहे. ही पावन भूमी पुन्हा एकदा ललकारते आहे. जाऊया, भिडूया, निर्भय बनूया, किंमत मोजण्याची तयारी ठेवत पुढे जाऊया. लेकरांचं शिक्षण, आपलं आरोग्य, आपली शेती, आपला रोजगार वाचवण्यासाठी निर्भयपणाने रणांगणात उतरूया. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. धन्यवाद डॉक्टर. आज महाराष्ट्रातील 15,000 शाळा बंद पडणार आहेत. तसं मी इथल्या इथं बसल्या त्याच्या आधी मला वाटतं चासकर सर आणि रुपवते जर या सगळ्या मंडळींशी बोललो होतो. अरे मी सरकारमधला घटक आहे, तुम्ही मला जर निवेदन दिलं तर मी शिक्षण मंत्र्यांना पोहोचवतो, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला पोहोचवतो. पण सगळ्या शिक्षक वृंदांचा आग्रह होता की एकदा दणका आम्हाला देऊ द्याच. म्हटलं 100% दणका दिला पाहिजे. माझा काही डबल ढोलकी वाजवण्याचा स्वभाव नाही. म्हणजे जर कोणी म्हणत असेल 100% आताचं सरकार कदाचित कुचकामी असेल किंवा खाजगीकरणाच्या माग आहे, मग याच्या आधीच्या सरकारांचं काय. मगाशी कुणीतरी म्हटलं, मी सांगतो, विधानसभेत शिक्षणाच्या बाजूने कुणी नाही ही मी सत्य कथन करतो, कारण मी सभागृहात बसतो. माझी याच्या मागची विधानसभेतील भाषण ऐका. पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्ही राजकारण करू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर रस्त्यावरती खर्च करताय, तुम्ही बाकीच्या याच्यावरती खर्च करताय, आमदारांवरती खर्च करताय, तर प्रत्येक गव्हर्नमेंटची शाळा ही चांगली असली पाहिजे, मूलभूत सुविधा असल्या पाहिजे, ही माझी मागणी. आणि त्यावेळेची मागणी होती की परदेशामध्ये शिक्षणावरती सर्वात जास्त खर्च होतो, आपल्या देशामध्ये सगळ्यात कमी खर्च शिक्षणावर होतो. त्यावेळेस मी महाविकास आघाडीत होतो. आता मी अजितदादा बरोबर. पण तुम्हाला ह्या निमित्तानं नक्की सांगतो, जास्त बोलणार नाही, पण ह्या गव्हर्नमेंटच्या शाळांचं खाजगीकरण होऊ देणार नाही. त्यासाठी पानाची बाजी लावायला लागली तरी चालेल. आम्ही जी खरं तर 95च्या दरम्यान पवार साहेबांनी आदिवासींचं 9% बजेट स्वतंत्र केलं. फक्त 2 वेळा आदिवासींचं बजेट वापरलं गेलं, मग त्याला जबाबदार कोण, बाकीचं बोलणार नाही. ह्या वेळेचं बजेट अर्थमंत्र्यांना आदिवासींना द्यायला भाग पाडेल हे सांगतो, नाही तर सरकारमध्ये राहणार. ही भूमिका आहे. बाकीचं 14 तारखेला बोला. पण आजच्या निमित्ताने जे भाषण झाली, मी कायम गावागावात सांगतो, अरे मंदिरं खूप सुंदर झाली,
पण ज्या गावातील शाळा बंद पडेल ना त्या गावाची अधोगती सुरू झाली असं समजा. त्यामुळं आपल्या गावातील शाळा झिरोपटाच्या नाही झाल्या पाहिजे. तुमची शालेय व्यवस्थापन कमिटी काय करते, कशा काय त्या 19 शाळांचा झिरोपट झाला. आजही तुम्हाला लेखी आदेश नाहीये शाळा बंद कशा झाल्या. आता एक विद्यार्थी असला तरी शाळा चालवायला आपण भाग पाडू. पण त्यासाठी गावाचे शिक्षक जात आहे, गाव जागरूक करा. त्या गावातील झिरोपट झाला नाही पाहिजे, गावात राजकारण आलं नाही पाहिजे. आणि जर गव्हर्नमेंटच्या शाळा बंद पडल्या तर आमच्या सारख्याला गावात फिरू देऊ नका. ही उघडची भूमिका घेतो. आणि मी 100% आजही सांगतो, उद्याही सांगतो, मी पक्षाच्या बाजूनं कालही नव्हतो, आजही नाही, उद्याही नाही. मी ह्या तालुक्याच्या जनतेच्या बाजूने आहे. त्या जनतेसाठी सरकार बरोबर आहे. जनतेचं हित ज्या वेळेला त्यांना कळणार नाही त्यावेळेला मला काय करायचं ते नियुक्तीकरण. आज आपण बघतोय की जी वेळ आपल्याला या ठिकाणी येते हा फार मोठा धोक्याचा विषय आहे. हा जरी शिक्षणापासून आपण चर्चा करत असलो तरी तो सर्वांनी मांडला. हा काय फक्त शिक्षणाची मर्यादित नाही मित्रांनो. या देशातल्या बहुजनांना पुन्हा गुलाम करण्यासाठी हे षडयंत्र आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे महात्मा फुलेंनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं की इतके शूद्र खचले कारण ते अज्ञानामुळे खचलेले आहेत. तर त्यांना एकदा गुलाम बनवलं, शिक्षणच काढून घेतल्यानंतर काय राहणार. तर शासन काही म्हणत असलं ते हा शासनाचा बनाव आहे. शासनाचे हेतू शुद्ध नाही आहेत. त्यामुळे तिन्ही निर्णय हे शेवटी गरिबांचं शिक्षण हिसकावून घेण्यासाठी आहे. आता शिक्षणामध्ये 2 वर्ग झाले आहेत. तुमच्या आमच्या चांगल्या म्हणजे श्रीमंत कुटुंबातले लोक आता जातात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, गरिबांची मुलं जातात जिल्हा परिषदेच्या शाळेत, अनुदानित शाळेमध्ये जातात. खरं म्हणजे आपण शिक्षण हक्क कायदा केलाय. शिक्षण हक्क कायदा म्हणतो की त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे, त्याला मोफत शिक्षण दिलं पाहिजे, त्याला सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. त्यावेळी जे काही निर्णय शासन घेत आहे हा म्हणजे सरळ सरळ शासन स्वतः शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत आहे. आणि म्हणून पहिलं तर गोष्ट आपण केली पाहिजे की शासनानंच या ठिकाणी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं पाहिजे, शासनावर खटला भरला पाहिजे. ही इतकी शासनाची त्या ठिकाणी गुन्हा हा शासन करत आहे. त्यावेळेस शिक्षण हक्क कायद्यात सांगितलं की 1 किलोमीटर पर्यंत त्याला 5वीपर्यंत शिक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कुठल्या आधारे समूह शाळा आणताय. सगळ्या शिक्षण तज्ञांनी समूह शाळेला विरोध केलाय. मी काल एका शाळेमध्ये गेलो होतो, आत्ताच मी आमदार साहेबांना सांगितलं, एक छोटीशी शाळा होती, सर्व त्या ठिकाणी भिल्ल समाजाची म्हणजे आदिवासी मुलं होती. मी त्यांना विचारलं, ते म्हणे यातले निम्मे मुलं शाळेत येतच नाही. म्हणजे घराजवळ शाळा आहे तरी मुलं शाळेत येत नाही. काय येत नाही. कारण वर्षानुवर्ष पिढ्या ज्यांना आपण अज्ञानात ठेवलंय, ज्यांना या गुलामगिरीमध्ये ठेवलं, वैचारिक गुलामगिरीमध्ये ठेवलंय, त्यांच्या मनातल्या उर्मी कशा जाग्या होणार आहे. आता पुढे जाग्या व्हायला लागल्या तर तुम्ही पुन्हा त्यांच्या शाळा काढून देणार का. रामकृष्ण मोरेंनी वस्ती शाळा काढल्या होत्या, कारण वस्तीवरचं मूळ हे गावात येऊ शकत नाही म्हणून या वस्ती शाळा काढल्या होत्या. तुम्ही त्या शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघालात. सरासर झूट आहे. शासन काही सांगू, शासनाची काय अवस्था आहे. आज एवढ्या तिथे समूह शाळा 2 काढल्या, त्यांची काय अवस्था आहे. म्हणजे आज कुठल्याही शासनाच्या विभागामध्ये जा 40 ते 50% जागा रिकाम्या आहेत. त्याचबरोबर यावेळी उपस्थित डॉक्टर अजित नवले, रानकवी तुकाराम धांडे, युवा नेते अमित भांगरे, RPI विजयराव वाकचौरे, मनकर तसेच तालुक्यातील विविध राजकीय संघटना यांनी पाठिंबा दिलाय. या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस कर्मचारी यांनी विशेष पोलीस बंदोबस्त केला होता. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी गणेश मोरेसह किशोर मोहिते, अकोले.